श्रावणी सोमवार निमित्तानं वेरूळला 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केलेली आहे। यावेळी पहिल्यांदाच भाविकांना दर्शन घेताना अडचण होऊ नये म्हणून श्रावण महिन्यामध्ये अभिषेक न करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतलाय। 12 ज्योतिर्लिंगापैकी अखेरचं हे ज्योतिर्लिंग आहे आणि या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य मिळतं अशी आख्यायिका आहे। तर गाभाऱ्यातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पाहूया। श्रावण महिन्यातला आज पहिला श्रावणी सोमवार आणि त्यानिमित्त 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। थेट गाभाऱ्यातून झी24 तासच्या प्रेक्षकांना मी 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करवतोय। आपण बघतोय की मोठ्या संख्येनं भाविक इथे येत आहे। फक्त संभाजीनगर किंवा मराठवाड्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून हजारो भाविक श्रावण महिन्यात या ठिकाणी घृष्णेश्वराच्या दर्शनाला येतात। शेकडो वर्ष जुनं हे मंदिर आहे। या मंदिराचं एक वेगळं असं महात्म्य आहे आणि त्यामुळं दर्शनासाठी इथे मोठी रांग लागते। वर्षभर गर्दी असतेच, मात्र श्रावण महिन्याचं महत्त्वच काही वेगळं आहे आणि त्या निमित्तानं इथं मोठ्या संख्येनं भक्त येतात। आपल्यासोबत गुरुजी आहेत, काय सांगाल मला या मंदिराचं महात्म्य वैशिष्ट्य? आज श्रावणी सोमवार आहे, आज भाविकांची खूप गर्दी आहे। प्रत्येक भाविकाला असं वाटतं आपलं दर्शन फार सुरळीत छान व्हावं आणि आज भाविकांना इतका आनंद होते। सगळ्या गावकऱ्यांनी आज आपल्या सकाळी 4 वाजेपासून गर्दी केलेली आहे। झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी सकाळीच आम्ही 12वं ज्योतिर्लिंग असं म्हणतात की या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं की 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळतंय। त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवतोय। आपणही झी24 तासच्या माध्यमातून पहिल्या श्रावण सोमवारी देवाला नमन करूया। विशाल करोळे, झी मीडिया, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर।